SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या मौजे आळजापूर तालुका करमाळा येथील राखीव वनक्षेत्रात वन विभागाने एक मोठी आणि धडक अतिक्रमण विरोधी कारवाई पार पाडली। येथील राखीव वनगट क्रमांक 176, 177, 178, 179 व 182 मधील सुमारे 7 हेक्टर शासकीय वन जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण वन विभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त मदतीने पूर्णपणे हटवून जमीन मोकळी केली आहे। 20 झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या तर 19 जणांना अटक करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार सदर राखीव वनपरिक्षेत्रावर पारधी समाजातील काही व्यक्तींनी बेकायदेशीररित्या ताबा मिळवून त्या ठिकाणी 20 झोपड्या उभारल्या होत्या। या संदर्भात वन विभागाने पूर्वतयारी करून अत्यंत गुप्ततेने व कडक पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली। कारवाई दरम्यान शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सर्व 20 झोपड्या पाडण्यात आल्या। वन जमिनीवर बेकायदेशीररित्या अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी घटनास्थळावरून 15 पुरुष 4 महिला अशा एकूण 19 जणांना वन विभागाने ताब्यात घेऊन अटक केली। अटकेनंतर सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन सर्व 19 आरोपींना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या प्रकरणी वनरक्षक आयशा पाशमिया शेख यांच्या फिर्यादीवरून मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयात प्रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त फौजफाटा सदरची धडक कारवाई पुणे विभागाचे मुख्य वनरक्षक आशिष ठाकरे आणि सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंग यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आणि नियोजनानुसार पार पडली। प्रत्यक्ष घटनास्थळावर सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, ऐश्वर्या शिंदे यांनी मोहिमेचे नेतृत्व केले। वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके मोहोळ, राजू आटोळे माळशिरस, रोहित गांगुर्डे सोलापूर, शीला बडे बार्शी यांच्यासह सोलापूर वन विभागातील सर्व वनपाल, वनरक्षक व वनमजूर असे मिळून 75 ते 80 वन कर्मचारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे 20 पोलीस कर्मचारी या मोहिमेत तैनात होते। पोलीस, महसूल आणि वन विभागाच्या या संयुक्त आणि कडक कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय व राखीव वनजमिनींवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांमध्ये आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। आगामी काळातही राखीव वनांचे रक्षण करण्यासाठी अशाच प्रकारे तीव्र कारवाया केल्या जातील असा स्पष्ट इशारा वन विभागाने दिला आहे।